नमस्कार. भगवंत अजूनही अर्जुनाला आत्म्याचे विविध प्रकारचे गुणवैशिष्ट्य सांगत आहेत. पुढील श्लोकात पाहूया. श्लोक 21. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कंघातयति हन्तिकम्. अर्थ: जो पुरुष हा आत्मा अविनाशी, नित्य, जन्मरहित आणि ऱ्हास न पावणारा आहे असे जाणतो, तो पुरुष, हे कुंतीपुत्रा, कोणाला मारणार किंवा घात तरी कोणाचा घात करण्यास कोणाला प्रवृत्त करणार. विवरण पाहूया. आत्मा हा अविनाशी आहे, तेव्हा त्याचा नाश करता येत नाही. तो नित्य असतोच. त्याच्यातील कधीही काहीही कमी होत नाही, म्हणून तो अव्यय. व्यय म्हणजे खर्च होणं किंवा कमी होणं, म्हणून हा अव्यय. हा अज आहे, म्हणजेच याला जन्म नाही, तसेच मरणही नाही. अशा आत्म्याला जो जाणतो, तो त्याला मारण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. तो अविनाशी, अमर असल्याने त्याला कोणी मारू शकणार नाही. तसेच हा आत्मा कोणत्याही क्रियेचा कर्ता नसतो, म्हणूनच मरणे किंवा मारणे या गोष्टी त्याचे बाबतीत घडू शकत नाहीत. आता रणभूमीवर हे सर्व अर्जुनाला सांगण्याचे कारण, वर सांगितल्याप्रमाणे अर्जुन तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलून युद्ध टाळू पाहत आहे. तो आपल्या कर्तव्यापासून दूर जाऊन युद्ध न करण्याचा विचार करीत आहे. अर्थात शास्त्रानुसार प्राप्त कर्तव्य पालन अर्जुनाने करायलाच हवे. युद्ध सोडून पळून जाऊ नये, यासाठीच श्रीकृष्ण त्याला या आत्म्याबाबतचे ज्ञान सांगत आहे. इथे थांबूया. नमस्कार. धन्यवाद.